प्रयत्न तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जात आहे. गुड फिल्डिंग. चुकीच्या थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला चुका पाहायला मिळत आहेत चेतन नाईक याच्या. जर व्यवस्थित केलं असतं तितकीच चांगली फेकी असती तर निश्चित स्वरूपाने डेंजर झोन मध्ये चार षटकांचा सामना आपण पाहतो. एक षटक पॉवर प्लेचं बंधन असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ फक्त 2 का चला दोनच असतील. 2 अप्रतिम सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. बॅकफुटला जाण्याकरता मजबूर केलं जाते. टप्पा आपण पाहिलं तर अचूक आहे. गुड लेंथ वरती टप्पा खाल्यानंतर चेंडू सरळ उचली घेतोय. मात्र सन्मान दिला जातोय. बॅट अँड पॅडचा परिपूर्ण वापर केला गेला. बॅकफुटला गेला सुरेखरित्या. फक्त दिशा दाखवली. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सेलिमी डॉप वरनं चेतन नाईक पुढे सरसावलं जाईल. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाते. 2 धावा. विकास गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र ब्रह्मास्त्र ओपन केलं जाते. रिव्हर्स विकेटचा फटका. ब्रँडन मॅक्युलम एबी डिव्हिलियर्स खेळाडूंची ताहजात करून दिली जात आहे. सुंदररित्या 4 धावा. धन्यवाद डीजे. कॉन्फिडेंटली फलंदाजी करतोय मिस्टर हर्षद भोईर मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 6 धावा 6 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चेंडूचा टप्पा अचूक आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. तर पॉवर प्लेची षटकं आपण पाहिली तर सुंदर गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळते प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीची पॉवर प्लेमध्ये हाणामारी व्हायला हवी त्या पद्धतीची हाणामारी आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. 4 चेंडू 6 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळला जातोय. डायरेक्ट फेकी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. मात्र चुकीच्या एंड फेकी केली गेली. जर गोलंदाजी करणाऱ्या एंडला जर फेकी केली असती तर निश्चित स्वरूपाने हर्षद भोईर याला अडचणीत आणू शकला असता क्षेत्ररक्षक. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 1 ने पुढे सरकले जाते. 7 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत सामना झालेला आहे. खूप सुंदर असा हा सामना. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवरांची मांदी आली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र पाहिलं न्याहल्लं बाकीचं काम पंचांवरती सोपवलं जातं. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 8 धावा 8 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अप्रतिम खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन भोईर पुढे सरसावला जातोय. सिंगल कंप्लीट होतोय आणि सिंगलच्या सहाऱ्याने पहिले षटक समाप्त होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुंडलेखक आम्हाला दर्शवत आहेत 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. विदाउट लॉस आपण पाहतोय पांजू इंडियन्स हा संघ मात्र 2 हात करतोय. एकविरा रायडर्स पांजू संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपण पाहायला मिळतंय आणि प्रथम फलंदाजी करत असताना 9 धावा या फलकावरती. या ऐकूया सागर डीजेला. धन्यवाद डीजे. तर भारत जय हिंद भोईर कुठे असतील तर त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे. भारत जय हिंद भोईर. भारत जय हिंद भोईर कुठे असतील तर त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 9 रन्स 9 धावा. मागच्या सामन्याचा हिरो चेतन नाईक. गोलंदाजी मार्क वरती. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहिले तर पांजू इंडियन्स संघाच्या माध्यमातून हर्षद भोईर. तर एकविरा रायडर संघाच्या माध्यमातून चेतन नाईक. कमालीचं प्रदर्शन. सुंदर अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाज
नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. फ्रेडचं सिग्नल देन फ्रेड आपण पाहू शकतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 10 धावा. 2007 साली आपण पाहिले तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फ्री हिट नो चेंडूच्या समवेत मात्र फ्रेडची एंट्री झाली आणि फ्रेडचा पहिला चेंडू फेस करणारा खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर हा ठरला गेला. ब्रेटली ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. फ्रेडचा चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही हा खेळाडू. एक धाव येत असताना एक धावी सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 11 रन्स 11 धावा. संध्याकाळचं हे सत्र आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 11 धावा. चेतन नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या फेरीतील हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर असं आयोजन नियोजन खचाखच भरलेले संपूर्ण स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं जातंय. डीप मिडॉनवरनं चेतन पुढे सरसावलं जातोय. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जातंय. तर गोलंदाजी कशी असावी याचं मात्र मुख्य उदाहरण भारत भोईर प्लीज. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 12 रन्स 12 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. विकास भोईर पुढे सरसावला जातोय. गुड फिल्डिंग. एक धाव येत असताना एक धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 13 रन्स 13 धावा. हॅलो तर 13 धावा हे फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा नो चेंडू. अवंतरच्या चेंडूची हाताळणी चेतन नाईक करत असताना एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 14 धावा 14 रन्स. 13 रन्स 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षमस्व 14 धावा पाहू शकतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी म्हणता येईल. कारण फ्रेडचे जे चेंडू चेतन नाईक याने हाताळले आहेत त्या दोन्ही चेंडूवरती फलंदाजांना बाद केलं होतं. सुंदर चेंडू हाताळले गेले होते मात्र फ्रेडचे ते चेंडू पाहायला मिळत आहेत. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 14 धावा या फलकावरती स्थिर आहेत. चेतन नाईक याने या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू हाताळले. 2 चेंडू हाताळल्यानंतर मात्र 2 खेळाडूंना त्याने बाद केलं. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. रफ अँड टफ मॅच ज्या पद्धतीने कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल असं मात्र चेतन भोईर याने दर्शवलं होतं. मात्र प्रशांत यांनी जो भरवसा आपल्या फलंदाजांवरती दर्शवला होता, आम्ही 70 ते 80 धावा उभारू, तो भरवसावरती आतापर्यंत सार्थ ठरवत नाहीत ज्या पद्धतीने आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज डाऊन द लेग लाईन भरकटतोय हा गोलंदाज. धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 15 रन्स 15 धावा. अचूक टप्प्यावरती भेदक तुम्हाला मारा करावा लागेल. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर बलाढ्य आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन, मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता. चेतन नाईक मध्ये ती कॅपेबिलिटी ॲबिलिटी आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक. चेतन कुठलीच चुकी करणार नाही. यस इज गॉन. फलंदाज हर्षद याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. इज नाव बॅक टू द पॅव्हिलियन.
धावांची गती एकंदरीत पाहिले तर 15 रन्स 15 धावा क्षमस्व 15 धावा आहेत त्या फलकावरती. शेवटचा चेंडू असेल चेतन नाईक का गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा मोठा फटका. यस, सरळ चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. मी विनंती करतोय देवीदास यांना की व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपल्या गावातील तारापूर सागरी संरक्षक निलकंठ यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आगतम स्वागतम स्वागतम. तुमचंही आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 21 रन्स 21 धावा. मोहित भोईर गोलंदाजी मार्क वरती. मोहित भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिमान साइडला सरळ चेंडू निघून येतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद इज नाउ बॅक टू द पॅव्हिलियन. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. सुरेश सुंदर रीत्या जजमेंट सहित झेल टिपला जातोय आणि फलंदाज सचिन भोईर इज बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र बॅकफुटला सरकण्याकरता मजबूर केलं जाते संघ. आपण पाहिले तर पांजू इंडियन्स. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 21 रन्स 21 धावा. हर हुन्नरी खेळाडू आहे, नवदीत खेळाडू आहे, सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा भेदक मारा केला होता. यावेळेस ऑफ साइडला क्रॅकिंग शॉट आणि चेतन नाईक मात्र चुकी करतोय. चुकीला मात्र माफी नाही. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. हे सूत्र कुठेतरी पाठ करावं लागेल. हा झेल भरपूर महत्त्वपूर्ण होता कारण ही महत्त्वाची जोडी होती मैदानाच्या आतमध्ये. नंबर 3 आणि नंबर 4चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 2 धावे सहित संघ धावून पोहोचतोय. धाव फलकावरती 23 धावा 23 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. धनेश भोईर कुठलीच चुकी करणार नाही. फलंदाज हार्दिक याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. इज नाव बॅक टू द पॅव्हिलियन. पत्ता करतो गुल तो पत्ता करतो गुल पावरफुल. हाय आमचा नेता लई पावरफुल. नाही रे धन्यवाद डीजे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 23 रन्स 23 धावा. यानंतर होणारा सामना असेल स्वप्न साकार पांजू. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा चेतन भोईर आणि इथे मात्र झेल निसटला जातोय. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे कारण चान्सेस तुम्हाला लपकावे लागतील. हाफ चान्सेस सुद्धा तुम्हाला लपकावे लागतील. इथे मात्र चेतन भोईर चुकी करतोय आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 25 रन्स 25 धावा. पिंपरी वर्ण सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. राहुल भोईर यांच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन नियोजन आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी लाभल्या गेल्या आहेत.
अप्रतिम पंचांकडे दाद लाऊड अपील पाहायला मिळतंय. गुड बॉलिंग मिस्टर मोहित भोईर. हर हुन्नरी खेळाडू म्हणून मी मगाशी उल्लेख केला होता. नवोदित खेळाडू आहे आणि सुंदररित्या अचूक टप्प्यावरती भेदक मारा. कारण इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं सुद्धा पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुंदररित्या गोलंदाजी हाताळली जाते. 26 रन 26 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 26 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती मिस्टर राजन मात्रे. चला टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय दोन संघनायकांना आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आम्ही लगेच त्वरित टॉस करणार आहोत. स्वप्न साकार पांजू संघनायक तसेच जयहिंद स्पोर्ट संघनायक त्वरित यायचा आहे टॉस करण्याकरता. अक्षय भोईर संघनायक मी विनंती करतोय 4 षटक समाप्त झाल्यानंतर त्वरित टॉस करण्याकरता यायचं आहे. यावेळेस मोठा फटका मिस टाइम स्ट्रोक आहे का? यस इज गॉन. दॅट शुड बी टेकन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विकास भोईर याच्या हातामध्ये हा झेल पाहायला मिळतोय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. जो संघ विजयी होईल त्याच्या नावावरती एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. प्राप्ती वॉरियर्स हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला गेला. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा वर्जित केलं गेलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अक्षय चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 28 रन्स 28 धावा हे फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. राजन मात्रे गोलंदाजी मार्क वरती ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला गेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र सुरेख रित्या चेंडूला वळवलं गेलं. प्रेमनाथ भोईर याच्या स्वागताकरिता चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. DJ Karan. चला धन्यवाद DJ. 6 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 34 धावा 34 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र 2 धावेवरती समाधान मानलं जात आहे. 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. 36 रन 36 धावा. बघ ऑफ साइडला ड्राईव्ह केलं जातं. एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. किशोर भोईर तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे होती. 2 धावा येत असताना 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 38 रन्स 38 धावा. डॉक्टर रिषभ सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 38 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल राजन याच्या षटकातील. एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल का 22 याच्या बॅटमधून? ऑन साइडला चेंडूला लाभ केलं जात आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. यूज इट. 6 धावा षटकार. स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची. चला धन्यवाद DJ. 44 धावा या फलकावरती आणि 45 धावांचं लक्ष हे विजयाकरिता पाहायला मिळतंय. 45 रन्स टू विन. 5 चेंडूमध्ये 18 धावांची घनगती खेळी भाविश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला विनंती करतोय 2 संघनायक अक्षय भोईर प्लीज लवकरात लवकर घाई करायची आहे. स्वप्न साकार वर्सेस जयहिंद स्पोर्ट पांजू या 2 संघादरम्यान यानंतर लढत
असणार आहे. मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या ऐकूया तत्पूर्वी सागर डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी 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 राजन नाईक राजन नाईक राजन नाईक तर मी विनंती करतोय सुरेश नारायण पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सुरेश नारायण पाटील. स्वप्न साकार वर्सेस जय हिंद स्पोर्ट यानंतर होणारा सामना. तर टॉस केला जातोय सुरेश नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला अक्षय भोईर, दुसऱ्या बाजूला दिलीप भोईर, संघ नाईक. काटा म्हणून कॉल दिला जातोय. इट इज हेड. अक्षय भोईर जय हिंद स्पोर्ट्स संघ टॉस जिंकतोय. टॉस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. मी विनंती करतोय सुरेश पाटील यांना की व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. भरपूर महत्वपूर्ण सामना आहे. अक्षय काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना समोरचा संघ बलाढ्य आहे. भरपूर मोठमोठे खेळाडू आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारली गेली होती. कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरमध्ये 40. तर त्या पद्धतीचे फ्रंटलाईन गोलंदाज प्रमोद फिट आहे का? हो आहे. आणि एकंदरीत कोणावरती जास्त विश्वास असेल? प्रमोद तेजकुमार आहे. आणि एकंदरीत तू सकाळी पण मत वर्तवलं होतं. आता महत्वपूर्ण लढत आहे. समोरच्या संघातील कोणत्या फलंदाजाला टार्गेट केलं जाईल? सर्व फलंदाज चांगलेच आहेत. पियुषला आम्ही टार्गेट करू. नक्कीच. बेस्ट ऑफ लक. दिलीप भाई टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकले असता तर आम्ही फिल्डिंग घेतली असती. मात्र मनाच्या विरोधात खेळायचं आहे. तर 4 षटकांमध्ये कितपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये मला वाटतं 45 असले तर आम्हाला जास्तीत जास्त बस 45. आणि एकंदरीत त्या पद्धतीचे फलंदाज जर पियुष आपण पाहतो त्याच्या व्यतिरिक्त कोणावरती जास्त विश्वास असेल? हितेश. नक्कीच. आणि समोरच्या संघातील कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल? प्रमोद. नक्कीच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असेल. तर टॉस बॉक्स मधला न्यूज असे आहे की जय हिंद स्पोर्ट विनिंग द टॉस अँड वी डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू. धन्यवाद. पाहिजेल तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मला. इथे मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेतन नाईक याचा झेल भरपूर महत्वपूर्ण होता. जजमेंट दर्शवायला हवं होतं, कॉलिंग नव्हतं आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केलं जात आहे. तर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 1 धावा. 45 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळामध्ये आमचे मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. यस इट इज गॉन. फलंदाज ओमकार पाटील इज बॅक टू द पॅव्हिलियन.
चला धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज विकास भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र सर्वांच्या नजरा असतील त्या मात्र चेतन नाईक या खेळाडूवरती. च्या समाप्तीनंतर एक धावा ही फलकावरती पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज चेतन भोईर मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर षटक पाहायला मिळते. बॅक टू बॅक दोन फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. इज नाव ऑन फॉर द हॅट्रिक. हा गोलंदाज येऊन पोहोचतोय. हॅट्रिक करता पारितोषिक आहे तेजस तुषार भोईर यांच्या माध्यमातून 2500 2,500 रुपयाचं पारितोषिक. आमचे मान्यवर उपस्थित होत आहेत. दुसरा चेंडू असेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज हर्षद भोईर गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितले गेले. तर आपले प्रमुख मान्यवर द ग्रेट मराठा संस्थेचे संस्थापक तसेच शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष आपण पाहतोय मोहनदादा रवींद्र पाटील इथे उपस्थित होत आहेत. आणि त्यांच्या समवेत रणजितजी किणी भावितजी पुणेकर इथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं आम्ही मनपूर्वक शब्द सुमनांनी त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा पुरस्कृत पाणजू मास्टर यंगस्टर व पाणजू ग्रामस्थ आयोजित पाणजू प्रीमियर लीग 2021 वर्ष दुसरे आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाणजू इंडियन्स वर्सेस एकविरा रायडर्स या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. 4 धावा या फलकावरती लावले जात आहेत. लक्ष आपण पाहिले तर 45 धावांचा पाठलाग करत असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती मिस्टर सचिन गोलंदाजी मार्क वरती येतोय. तसेच भूषणजी पडवले इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम वेलकम वेलकम. सहर्ष स्वागत आहे. चला मॅचकडे आपण वळणार आहोत. महत्वपूर्ण सामना 4 षटकांमध्ये विजयाकरिता लक्ष आपण पाहिले तर 45 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा हलक्याच्या हाताने दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. सिंगल कंप्लीट केलं जातंय. एकाच धावेवरती समाधान मानलं जातंय. 1 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 5 रन्स 5 धावा. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये बलाढ्य खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 5 धावा 5 रन्स 5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा एज घेतल्यानंतर चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सुंदर क्षेत्ररक्षण. वीरू पुढे सरसावला गेला होता. सिंगलला कंप्लीट केलं जात आहे आणि 1 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 6 धावा. मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट नायगावच्या माध्यमातून विशाल
विशाल कोळी याच्या माध्यमातून त्या टी शर्ट इथे उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा आभार मानतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 6 धावा, 6 रन्स. सुंदर गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण करण शिंदे याच्या माध्यमातून एकच धाव कंप्लीट केलं जाईल. एक धावी सहित संघ धावून पोहोचतोय. धाव फलकावरती 7 धावा. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडूमध्ये विजयाकरिता लक्ष्य आपण पाहिलं तर 38 धावांचं लक्ष्य. 15 चेंडू 38 धावा. अप्रतिम टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. अनपेक्षित बाउन्स, सबमरीन डिलिव्हरी. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 7 धावा, 7 रन्स. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे या षटकामध्ये. यावेळेस मात्र पाहिलं न्यायालय सोडून दिलं होतं चेंडूला. सुंदर क्षेत्ररक्षण. एस्टनच्या पाठीमागे व्हाईटचा सिग्नल केला जातोय. 1+1 अशा या 2 धावा, 2 धावी सहित संघ धावून पोहोचतोय. धाव फलकावरती 9 रन्स, 9 धावा या फलकावरती. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये 36 धावांचं लक्ष्य. हाणामारी करावी लागेल. एखाद्या फलंदाजाला आक्रमक पवित्र धारण करावं लागेल. कॉन्फिडेंटली खेळावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावा या होऊ शकतायत. मी करेन हा आत्मविश्वास तुम्हाला दाखवावा लागेल. रिव्हर्स विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एकदा गलीमध्ये. तारीफ करावी लागेल वीरेंद्र भोईर, अर्थातच वीरू या खेळाडूची. हर हुन्नरी खेळाडू आहे. जबरदस्त परफॉर्मन्स क्षेत्ररक्षण करत असताना धावांची गती एकंदरीत पाहिले तर 10 धावा, 13 चेंडू 35 धावांचं लक्ष्य. पहिलं षटक अप्रतिम होतं. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर बॅकफुटला पाहायला मिळतोय संघ. आपण पाहिलं तर एकविरा रायडर्स. शेवटचा चेंडू सचिन गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडलिंगला चेंडू कनेक्ट होत नाहीत. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर बलाढ्य जरूर आहेत. धावांची गती 1 ने पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 11 धावा, 12 चेंडू 34 धावांचं लक्ष्य. या ऐकूया डिस्क जॉकीला. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. चला धन्यवाद डीजे. जास्त वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या. नो टाइम नो मीटिंग. बारा चेंडू विजयाकरिता लक्ष आपण पाहिले तर 34 धावांचं लक्ष्य. 12 चेंडू 34 धावा. मनीष येतोय गोलंदाजी मार्क वरती. डाऊन द लेग व्हाईटचं सिग्नल. पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. 12 धावा, 12 रन्स. 2 पंच आपण पाहिले तर अशोक राऊत आणि तसेच विशाल नाईक हे 2 ऑफिशियली पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. भगवान पाटील साहेबांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. भगवान दादा पाटील. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 12 धावा, 12 रन्स. 11 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष्य. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक जरूर पुढे सरसावले जात आहेत. तत्पूर्वी नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा येत असताना आणि 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 14 रन, 14 धावा. 14 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 31 धावांचं लक्ष्य. 2 मोठे फटके येणं गरजेची गोष्ट असेल.
ज्या पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्क वरती, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट. सुंदर रीतीने चेंडूला मात्र टोलवलं जात आहे. तत्पूर्वी झेल निसटला जातोय. हर्षद भोईर याच्या हातामधून एक धाव अर्जित केलं गेलं आणि एक धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 15 रन्स 15 धावा, 9 चेंडू 30 धावा, 9 बॉल रिमेनिंग 30 रन्स टू विन. चेतन भोईर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळण्याची ताकद जरूर आहे, ते मात्र मिडलिंगला चेंडू कनेक्ट करावे लागतील. बॅट अँड पॅडचा परिपूर्ण वापर तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस मोठा फटका, उंची जास्त प्राप्त केल्या या चेंडूने आपण पाहिलं तर, आणि यावेळेस हर्षद भोईर कुठलीच चुकी करणार नाही. यस इज गॉन. चेतन याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. चला धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज किशोर भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रणनीती ज्या पद्धतीने आखली गेली होती, सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर बॅकफुटला पाहायला मिळाला. एकविरा रायडर्सचा संघ 8 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता लक्ष आपण पाहिलं तर 30 धावांचं लक्ष. 8 चेंडू 30 धावा, 8 चेंडू 30 धावांचं लक्ष. विकास भोईर स्ट्राईक सेंडला. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू आहे. भावेश पुढे सरसावला जरूर गेला होता, मात्र चांगले जजमेंट साईड झेल टिपला जातोय हर्षद याच्या माध्यमातून. फलंदाज बाद, विकास याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. पाणजूगावचे माजी सरपंच आदरणीय माननीय प्रभाकर मोरेश्वर भोईर यांचं आगमन होत आहे. पुन्हा एकदा शब्द सुमना आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 15 रन्स 15 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्क वरती येतोय. ऑन साइडला दिशा दाखवण्याचं काम केलं जात आहे. फक्त सिंगल अर्जित केलं जात आहे. एक धावे सहित संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 16 रन्स 16 धावा, 6 चेंडू विजयाकरिता 29 धावांचं लक्ष. 6 चेंडू 29 धावा. चला लगेच घाई करा, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. डोंट वेस्ट द टाइम. 6 चेंडू 29 धावा. बायला आणले का? बायला आणले ना. चला जास्त वेळ वाया जाणार नाही, याकडे लक्ष द्या. 6 चेंडू 29 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. हार्दिक येतोय गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्याकरिता. सुंदर गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये राजन मात्रेला मार पडला गेला आणि तिथूनच मात्र मोमेंटम प्राप्त केला गेला. 18 धावांचं भलमोठं षटक ते पाहायला मिळालं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, करण शिंदे. यस इज गॉन. फलंदाज किशोर याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. पाहिजे या गाण्यासाठी. धन्यवाद डीजे. 5 चेंडू 29 धावांचं लक्ष. ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय द ग्रेट मराठा परिवाराच्या माध्यमातून या ट्रॉफीज उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका.
आणि सुंदररित्या जजमेंट सहित मात्र चेंडूला अडवलं गेलं. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 1 पुढे सरकले जाते. 17 रन 17 धावा 28 धावांची अजूनही गरज आहे. मोहन परशुराम भोईर इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. प्रकाश भोईर त्यांच्या समवेत आपण पाहिले तर कृष्णात भोईर यांचंही आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केलं जात आहे. सुंदर गोलंदाजी, बहारदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती बेधक मारा. छोटं टोटल जरूर होतं मात्र बिग बॅटल बनलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. सुंदररित्या गोलंदाजीची हाताळणी पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडू विभिन्नतेचा हाताळला गेला. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली गेली मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका ऑन साईडला उंची प्राप्त केल्या या चेंडूने. 2 क्षेत्ररक्षक जजमेंट दर्शवत आहेत. यस इज गॉन. सुंदररित्या झेल टिपला जातोय भावेश भोईरेच्या माध्यमातून आणि राजन मात्रे तंबूच्या आसऱ्याला. त्यानंतर आमचे जवळचे मित्र सन्माननीय श्री विश्वास जी मुकादम साहेब इथे आलेले आहेत, त्यांना विनंती करतो प्लीज, मी विसरलो होतो त्यांना, प्लीज या. विश्वास भाऊ वर या. विश्वास भाऊ वर यायचं आपण. विश्वास भाऊ. दिलीप भोईर पांजू. दिलीप भोईर पांजू. विश्वास भाऊ. तर शेवटचा चेंडू असेल. औपचारिकता आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती. हार्दिक सुंदर गोलंदाजी हार्दिक याच्या माध्यमातून. अप्रतिम खेळून काढलं जाते धनेश भोईर याच्या माध्यमातून. चला दोन्ही संघांना विनंती करतोय शिकन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एक लाईनअपने जायचं आहे. अभिनंदन मच्छिंद्र भोईर अँड कंपनी. पांजू इंडियन्स विजयी ठरला जातोय आणि पांजू इंडियन्स संघ आपण पाहिलं तर सेमीफायनलमध्ये पोचणारा दुसरा संघ ठरला जातोय पांजू इंडियन्स. अभिनंदन. हार्ड लक. आई एकविरा रायडर्स थोडेसे चुके घडला गेल्या आणि बॅकफुटला सरकण्याकरता मजबूर व्हावं लागलं.